नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत झूम या प्लॅटफॉर्मवर आपण लॅपटॉपवरून कशा प्रकारे मीटिंग आयोजित करू शकतो। यामध्ये आपणास झूमचे मीटिंगचे हे सॉफ्टवेअर आपणास छोटंसं सॉफ्टवेअर आहे, डाउनलोड करून घ्यावं लागेल। zoom.us या वेबसाईटवरून आपणास ते डाउनलोड करता येईल। या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही ज्यावेळेस लॉग इन कराल, लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर हे पेज ओपन होईल। झूम हे ॲप लॅपटॉपवर ओपन केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल। यामध्ये सेम आहे जसे आपण मोबाईलवर पाहिलं त्याचप्रमाणे इथं सुद्धा तसेच ऑप्शन आहेत। न्यू मीटिंग, या न्यू मीटिंगला क्लिक करून तुम्ही तुमची नवीन इन्स्टंट मीटिंग सुरू करू शकता। जॉईन मीटिंगला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी मीटिंग आयडी आणि तुमचं या ठिकाणी नाव टाकून इथून तुम्ही जॉईन होऊ शकता। समजा आपण या ठिकाणी डमी आयडी टाकून बघूया आणि हे नाव आहे आणि इथून तुम्ही जॉईन करू शकता। शेड्यूलला क्लिक करून तुम्ही तुमची मीटिंग शेड्यूल करू शकता। या ठिकाणी तुम्ही तुमचं टायटल देऊ शकता। इथून तुम्हाला डेट बदलता येईल, कुठल्या डेटला तुम्हाला मीटिंग घ्यायची आहे। इथून टाइम बदलता येईल, कोणत्या वेळेला मीटिंग घ्यायची आहे, किती वेळाची मीटिंग घ्यायची आहे, तर इथून तुम्हाला ते सिलेक्ट करता येईल। त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला चेंज करता येईल। वेटिंग रूम तुम्हाला ऑन ऑफ करायचे असेल तर इथून तुम्हाला वेटिंग रूम ऑन ऑफ करता येईल। व्हिडिओ ऑन ऑफ, तुम्हाला जर तुमचा व्हिडिओ ऑन ऑफ करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला तो ऑन किंवा ऑफ करता येईल, ऑन ऑफ करता येतील। या ठिकाणी ऑडिओचे काही सेटिंग्स, ऑडिओचे ऑप्शन आहेत। टेलिफोन, कॅम्प्युटर ऑडिओ, थर्ड पार्टी ऑडिओ, टेलिफोन अँड कॅम्प्युटर ऑडिओ अशा प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी कॅलेंडर आहे, तुम्हाला तुमचं मीटिंग आउटलुक, गुगल कॅलेंडर आणि अदर कॅलेंडर्स एवढ्या ठिकाणी सेव्ह करता येते। शेवटी आपणास इथं सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर ही मीटिंग आपली क्रिएट होईल। त्यानंतर आपण ही क्रिएट झालेली मीटिंग आपल्या मीटिंग्समध्ये जाऊन पाहू शकतो। आपण क्रिएट केलेली मीटिंग आता आपणास मीटिंगमध्ये जाऊन पाहता येईल। या ठिकाणी तुम्हाला टेस्ट आणि 7:15 ते 10:30, 19:15 ते 22:30 अशा प्रकारची ही मीटिंग या ठिकाणी क्रिएट झालेली आहे। येथून आपण स्टार्ट बटनला क्लिक करून ती मीटिंग स्टार्ट करू शकतो। कॉपी इन्व्हिटेशनला क्लिक करून ते इन्व्हिटेशन आपण कॉपी करून इतरांना पाठवू शकतो। एडिटमध्ये जाऊन आपणास काही जर यामध्ये एडिट करायचं असेल तर ते आपण इथून करू शकतो आणि डिलीट बटनला क्लिक करून आपण ती मीटिंग डिलीट सुद्धा करू शकतो। त्यानंतर आपण होमला जाऊया। या ठिकाणी सेटिंग्समध्ये काय काय ऑप्शन आहेत ते पाहूया। जनरल सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टार्ट झूम व्हेन आय स्टार्ट विंडोज अशा प्रकारचं ऑप्शन आहे, ते तुम्ही ऑन ऑफ करू शकता। व्हेन क्लोज मिनिमाइज विंडो टू द नोटिफिकेशन एरिया इन्स्टेड ऑफ द टास्क बार, त्याचा वापर तुम्ही ऑन ऑफ इथून करू शकता। यूज ड्युएल मॉनिटर, तुम्हाला 2 मॉनिटर वापरायचे असतील तर ते इथून तुम्ही ऑप्शन ऑन करून वापरू शकता। त्यानंतर एंटर फुल स्क्रीन ऑटोमॅटिकली व्हेन स्टार्टिंग ऑर जॉईनिंग अ मीटिंग, तर ते ऑप्शन इथून तुम्ही चालू करू शकता किंवा बंद करू शकता। ऑटोमॅटिकली कॉपी इनवाइट लिंक वन्स द मीटिंग स्टार्ट अशा प्रकारचा ऑप्शन इथून ऑन ऑफ करता येईल। ऑलवेज शो मीटिंग कंट्रोल्स, आस्क मी टू कन्फर्म व्हेन आय लिव्ह अ मीटिंग, म्हणजे तुम्हाला कन्फर्म केलं जाईल की तुम्ही ज्यावेळेस मीटिंग लिव्ह करत असाल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येईल। या ठिकानी शो माय कनेक्टेड टाइम, तुमचा टाइम तिथं दिसेल, तुम्ही किती वेळापासून त्या मीटिंगमध्ये आहात। या ठिकाणी रिमाइंड मी 5 मिनिट्स बिफोर माय अपकमिंग मीटिंग्स, या ठिकाणी तुम्हाला अपकमिंग मीटिंग 5 मिनिट अगोदर तुम्ही इथून बदलू पण शकता, 10 मिनिटं वगैरे कमी जास्तीतून तुम्ही करू शकता। त्यानंतर स्टॉप माय व्हिडिओ अँड ऑडिओ व्हेन माय डिस्प्ले इज ऑफ ऑर स्क्रीन सेव्हर बिगिन्स, तर हे पण तुम्ही इथून चालू बंद करू शकता। तुम्ही याला आउटलुक सोबत इंटिग्रेट करू शकता। रिॲक्शन्स, स्किन टोन इथून तुम्ही बदलू शकता। हे झालं जनरलमध्ये। व्हिडिओमध्ये काय काय ऑप्शन आहेत ते पाहूया। या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला इथून कॅमेरा तुमचा बदलता येईल। इंटिग्रेटेड वेब कॅम, OBS व्हर्च्युअल कॅमेरा, तुम्ही जर OBS वापरत असाल तर OBSचा कॅमेरा इथून वापरला जाईल। सध्या आपण इंटिग्रेटेड वेब कॅम वापरूया। या ठिकाणी तुमचा रेशो ओरिजिनल HD जर केला तर फुल स्क्रीन दिसेल आणि HD काढला तर तो हाफ स्क्रीन दिसेल।
अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी मिरर माय व्हिडिओ आहे, याला क्लिक करून तुमचा व्हिडिओ मिरर करू शकता. आता सध्या ह्या मिरर माय व्हिडिओला ठेवतो मी. त्याच्यानंतर टच अप माय ॲपिरियन्स, इथून तुम्हाला तुमचा व्हिडिओचा जो ॲपिरियन्स आहे तो इथून तुम्हाला क्लिअर करता येईल थोडा अशा प्रकारे. ॲडजस्ट फॉर लो लाईट, यामध्ये तुम्ही मॅन्युअली करू शकता किंवा याला तुम्ही ॲटो ठेवू शकता. त्याच्यानंतर ऑलवेज डिस्प्ले पार्टिसिपेंट नेम्स ऑन देअर व्हिडिओ, तर हे तुम्ही चालू बंद करू शकता. तुम्हाला जर पार्टिसिपेंटच्या डिस्प्लेवर नाव नको असेल तर याला बंद करू शकता, आणि जर ऑन केलं तर पार्टिसिपेंटचं नाव त्यांच्या डिस्प्लेला तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर ॲडव्हान्समध्ये जाऊन अजून काही ॲडव्हान्स गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करता येतील. त्यामध्ये ऑप्टिमाइज व्हिडिओ क्वालिटी विथ द नॉईज, त्याच्यानंतर यूज हार्डवेअर, व्हिडिओ प्रोसेसिंग, सेंडिंग व्हिडिओ, अशा प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी आहेत. त्यानंतर ऑडिओमध्ये या ठिकाणी टेस्ट स्पीकर, व्हॅल्यूम कमी जास्त, यूज सेपरेट ऑडिओ डिव्हाइस टू प्ले रिंगटोन, सेपरेट ऑडिओचा डिव्हाइस आपण या ठिकाणी वापरू शकतो. मायक्रोफोन, या ठिकाणी मायक्रोफोन रिअलटेक ऑडिओ यूज होत आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यूम इथून तुम्ही कमी जास्त करू शकता. ऑटोमॅटिकली ॲडजस्ट मायक्रोफोन व्हॅल्यूम, हे आपण ॲटो ठेवूया. ऑटोमॅटिकली जॉईन ऑडिओ बाय कम्प्युटर वेन जॉईनिंग अ मीटिंग, अशा प्रकारचे ॲडव्हान्समध्ये ऑप्शन आहेत. जास्त आपण त्या ऑप्शनमध्ये नाही गेलो तरी चालणार आहे. शेअर स्क्रीनमध्ये काय आहे, एंटर फुल स्क्रीन वेन अ पार्टिसिपेंट शेअर स्क्रीन, मॅक्झिमम झूम विंडोज वेन अ पार्टिसिपेंट शेअर स्क्रीन, स्केल टू फिट शेअर्ड कॉन्टेंट टू झूम विंडो, शो झूम विंडोज ड्युरिंग स्क्रीन शेअर, enable the remote control, show zoom windows during the screen share, enable the remote control of all applications, side by side mode, silence system notification when sharing desktop, अशा प्रकारचे. आणि ॲडव्हान्स मध्ये गेल्यावर ॲडव्हान्स ऑप्शन. आता चॅटिंगचे काय काय आहेत, शो व्हॉइस मेसेज बटन, शो कोड स्निप्ड बटन, अशा प्रकारे चॅटिंगचे काही या ठिकाणी ऑप्शन आहेत. आता या ठिकाणी कीप ऑल अनरीड मेसेजेस ऑन टॉप, याला तुम्ही ऑन ऑफ करू शकता. शो अनरीड मेसेज बॅच, अशा प्रकारे जे आपण रीड केलेले आहेत त्याला असे बॅचेस येतील. मूव मेसेज विथ न्यू रिप्लाईज टू द बॉटम ऑफ द चॅट. त्याच्यानंतर वेन विविंग अनरीड मेसेज इन अ चॅनल, स्टार्ट ॲट द फर्स्ट अनरीड, स्टार्ट ॲट द लेटेस्ट. त्याच्यानंतर पुश नोटिफिकेशन ऑल मेसेजेस, ओनली प्रायव्हेट मेसेज अँड मेन्शन्स नथिंग, अशा इथून आपण हे सेटिंग चेंज करू शकतो. बॅकग्राऊंड अँड फिल्टरमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही तुमचं व्हर्च्युअल बॅकग्राऊंड या ठिकाणाहून तुम्ही अशा प्रकारे सेट करू शकता. इथं तुम्हाला आता दिसत असेल माझं बॅकग्राऊंड चेंज झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता. ग्रीन स्क्रीन जर तुमच्याकडे असेल तर अधिक चांगल्या प्रकारे तुमचं बॅकग्राऊंड चेंज होईल. ग्रीन स्क्रीन नसेल तर मात्र नन ठेवलं तरी नन ठेवलेलं चांगलं. व्हिडिओ फिल्टर्स वेगवेगळे देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी वेगवेगळे खूप सारे फिल्टर आहेत. मी तुम्हाला काही फिल्टर या ठिकाणी वापरून दाखवतो. आपण हे फिल्टर लावलेलं आहे फ्रेमचं. वेगवेगळे फिल्टर आहेत, आपण त्याचा वापर करून पाहू शकता. अशा प्रकारे खूप सारे फिल्टर, मजेदार फिल्टर या ठिकाणी आहेत. याचा वापर तुम्ही करू शकता. सध्या आपण याला नन ठेवूया. या ठिकाणी रेकॉर्डिंगचं ऑप्शन आहे. स्टोअर माय रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला कुठं रेकॉर्डिंग स्टोअर करायचं आहे ते ऑप्शन आहे. या ठिकाणी 392 GB रिमेनिंग आहे अजून. ज्यावेळेस 392 GB संपेल त्यानंतर आपणास ती रेकॉर्डिंग डिलीट करावं लागेल. चूज अ लोकेशन फॉर रेकॉर्डेड फाइल्स वेन द मीटिंग एंड्स, म्हणजे तुम्हाला जर मीटिंग एंड झाल्यानंतर तुम्हाला जर कुठे रेकॉर्डिंग ठेवायचे आहे हे जर ऑप्शन पाहिजे असेल तर इथून तुम्ही त्याला ऑन करू शकता. रेकॉर्ड अ सेपरेट ऑडिओ फाईल फॉर ईच पार्टिसिपेंट हू स्पीक्स, तर हे ऑप्शन या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. म्हणजे प्रत्येक पार्टिसिपेंटचा बोलतानाचा ऑडिओ हा वेगळा रेकॉर्ड होईल. ऑप्टिमाइज फॉर थर्ड पार्टी व्हिडिओ एडिटर, थर्ड पार्टी व्हिडिओ एडिटरसाठी इथून तुम्ही ऑप्टिमाइज करू शकता. ॲड अ टाइम स्टॅम्प टू द रेकॉर्डिंग, या ठिकाणी टाइम स्टॅम्प दिसेल त्याला तुम्ही ऑन करू शकता.
त्याच्यानंतर रेकॉर्ड व्हिडिओ ड्युरिंग स्क्रीन शेअरिंग, प्लेस व्हिडिओ नेक्स्ट टू द शेअर स्क्रीन इन द रेकॉर्डिंग, त्याच्यानंतर कीप टेम्पररी रेकॉर्डिंग फाईल्स, आणि या ठिकाणी तुम्हाला 1.6 GB यूज अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. इथून तुम्हाला ते मॅनेज करता येईल. प्रोफाईलमध्ये जाऊन इथून तुम्ही तुमची प्रोफाईल एडिट करू शकता, तुमचं नाव बदलू शकता. इथून चेंज माय सबस्क्रिप्शन मधून तुम्ही चेंज करू शकता आणि व्ह्यू ॲडव्हान्स फीचर्स मधून अजून काही ॲडव्हान्स गोष्टी पाहू शकता. इथं स्टॅटिस्टिक डाटा इथून तुम्हाला पाहता येईल, किती वापर झाला, किती GB तुमचा स्टोरेज वापरलं गेलेलं आहे वगैरे ह्या गोष्टी या ठिकाणी. CPU आणि या ठिकाणी मेमरी, या 2 प्रकारचे स्टॅटिस्टिक डाटा या ठिकाणी मिळेल. फीडबॅकमध्ये तुम्ही तुमचा फीडबॅक देऊन या ठिकाणी फीडबॅक पाठवू शकता. कीबोर्ड शॉर्टकट्स कोणकोणते आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. चेंज फोकस टू झूम मीटिंग कंट्रोल्स, कंट्रोल ऑल्ट प्लस शिफ्ट अशा प्रकारचं हे शॉर्टकट देण्यात आलेलं आहे. स्विच टू गॅलरी व्ह्यू ऑल्ट प्लस FZ, स्टार्ट अँड स्टॉप व्हिडिओ ऑल्ट प्लस V अशा प्रकारचे हे सगळे ऑप्शन तुम्ही पाहून घेऊ शकता. या ठिकाणी ॲक्सेसिबिलिटी आहे, यामध्ये मी जाणार नाही. अशा प्रकारचे काही सेटिंग्स आहेत, त्या सेटिंग्स तुम्ही पाहून तुमची मीटिंग, तुमचे झूम मीटिंग अगदी चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. तर असे ह्या सर्व ऑप्शन जे आहेत ते पेड व्हर्जनला आहेत. या ठिकाणी तुम्हाला लायसन कॉपी दिसत आहे. ज्यावेळेस या आयकॉनला मी क्लिक केलं त्यानंतर समोरच्या बाजूला जे लायसन कॉपी दिसत आहे, तर या लायसन कॉपीमुळं काही ॲडव्हान्स फीचर्स आपणास मिळतात. यामध्ये आपण झूममधून डायरेक्ट लाईव्ह YouTube, फेसबुक लाईव्ह करू शकतो. जर तुमचं फ्री व्हर्जन असेल, तुम्ही बेसिक व्हर्जनमध्ये वापरत असाल तर मात्र आपणास ही सुविधा मिळणार नाही. तर अशा प्रकारे आपण झूम ॲपमध्ये आपली मीटिंग अरेंज करू शकतो, इतरांच्या मीटिंगमध्ये जॉईन करू शकतो आणि याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करू शकतो. अगदी सोपं आहे, साधं आहे, यामध्ये काही अवघड नाही. एकदा तुम्ही वापरलं तर तुम्हाला समजून जाईल. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.